संगे मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं आपण अशी भेटतो म्हणून. मला पण वाटलं नव्हतं रे. तुला मी खरंच आवडतो का? मग खूप आवडतो म्हणून तर एवढं प्रेम करते की. हा का? मग माझ्यासोबत लग्न करशील? दुसऱ्या मुलींसारखा धोका तर नाही देणार? नाही रे, तिथं कशाला आले असते धोका द्यायचा असतं. आणि घरच्यांनी जर लग्नाला परमिशन नाही दिली तर पळून जाऊ. बघा तुला पण आवडतो मी. इकडे हे नकर लावलं का? कुणाचं आहे? कोणाचं आहे? हराम खरं कोणाचं आहे रे? कोणाचं आहे? अरे बाजूला कोणाचं आहे तू? नाव आहे का? कोणाचं आहे तू? कोणाचं आहे? हराम खर येशील का पुन्हा? येशील सांगा तू बाजूला कोणाचं आहे तू? येशील का पुन्हा? येशील का? हराम खर हे धंदे करतो इकडं, हे धंदे करतो. येशील पुन्हा इकडं? येशील सोडा. काय लागतं हे नकर करतो काय? सांगे बाजू सरक तू. मारू नका सोडा ना. मारायचं भ्याव दाखवतो मला तू. मारायचं भ्याव दाखवतो. मारायचं भ्याव दाखवतो. नका ना मारू. अयो नका ना मारू. ऐक रे म्हणते काय झालं? वाचलो. काय नाही काय बरोबर दादा? काय नाही, स्वप्न पडलं होतं. दिवसभर फिरत कुठं कुत्रे मारीत, स्वप्न पडायची तर काय होती? झोप आता. झोपत नाही, दुसऱ्याला झोपून देत नाही. आता बडबड करू नको. दिवसभर माणसं काम करतात, कंटाळा येतो. तू क्या चल ना, तुला रामभाऊचा पाहिजे. तो रामभाऊचा? आता तेवढंच प्यायचं बाकी राहिलं होतं का? असं काम करतो? अरे भाऊ, तुला रामभाऊचा पाहिजे तो चहा. मग असं पूर्ण वाक्यात बोलत जाय ना. तूच म्हणतोय ना मग मी. चल राम 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 भाऊ. राम 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 राम. काय चाललंय? हा झालं दर्शन? या या झालं दर्शन? हा हे काय आता देवदर्शन झालं ना. तुम्ही घेतलं का दर्शन? दर्शनला काय हे काय असं असतं झालं देवदर्शन. पायात चपला तसं ठेवलं तुम्ही, निधन चपला तर काढा. काय असते राम भाऊ, चपला काढलाय काय नाही काढलाय, पाया पडलो ना तेवढंच महत्वाचं. राम भाऊ आज लयच कडक राम. काय ना, जरा काम होतं शिरला शासकीय, जायचं होतं, वाट बघतो आणायची. असं हे मग जरा त्या कडक करून त्यांना गरम गरम चाय. मग तुम्ही याच्यासाठी असं बोलत होते मला? तसं दिसला माणूस राम राम घातला. हो द्या मग गरम गरम चहा. तर तुम्हाला कोण चहा पाळता रे? सांगतो चहा काय सांग. द्या अयो खाली प्या. गणपतराव, गणपतराव या. अरे इकडे ये चहा प्यायला ये. काय घाई काय नाही एवढी. ये इकडे ये. बोला. अरे ते
रामभाऊ चहा पाहिजे ते जरा चहा पिऊन जा ना. अहो लय काम पडलंय इस्त्रीचे कपडे आहेत जरा गडबड जातो मी नंतर भेटून आपण काय रे गणपत धंदा लयच मला चालला दिसत तुझा. आता लगन सारी आहे ना ते इस्त्रीचे कपडे आहेत जरा त्याच्यामुळे चालू आहे व्यवस्थित. हा गणपत तेवढं ते हॉटेलवाल्याचे पैसे देऊन जाय. हा देतो मी आता. हा जा देऊन जा तेवढं. हा ये येऊ का, ये येऊ? ये ये. हा बरोबर आहे घ्या 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 मालक आम्हीच पाठवलंय त्याला. हा दिले बरं का. सरपंच एवढा गावात दिसत नाही. अहो, शासकीय काम आहे ते मुंबईला गेले. काय सांगता? तुम्हाला माहित नाही बाय. सरपंच काय पनवेल मार्ग गेले काय? अहो, नाही नाही सरपंच का तसा माणूस दिसला का तुम्हाला. सरळ गेले ते मुंबईला. अहो, तसं नाही त्या दिवशी ना आम्ही दोघं जरा टिंग होतो आम्हाला हा, त्यामुळे माहित बरोबर नाही. आहे ना. मी होतो ना मीटिंगला. तुम्ही होता का मीटिंगला. त्याचं काय झालं रामभाऊ त्या दिवशी तुम्ही गेले मिटिंगला आणि आम्ही दोघं बी टिंग होतो जरा. ते याच्या आहे ना मित्राच्या मिळूनच लग्न होतं. चांगले आमंत्रण दिसते तुम्हाला. रामभाऊ अशाला आमंत्रण असते आपल्याला. ए, गायबान्यांनो कोणाची गाव नाही तुझे नीट झाला ना जरा धडपडताना तिकडं. मरायची पण मग काय ते? ते मेले ते दुसऱ्याला मारायची. तू घ्या चल ना हीच तऱ्हेचे कपडे घेऊन येऊ तेवढे आपले. माय नाही भविष्य सरले कपडे तूच जाय. नाही तू बस इथंच मी येतो घेऊन मग. बर बर चाल. चला मी पण येतो. मला जायचं शिरला. थांबा ना रामभाऊ तुम्ही लगेच चालले ना. नाही नाही हो काम आहे मला. आईला हे पारू इकडे कुठं चालली लगे बिगी ना. असा मॅटर होता काय. बर 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 त्याच्यासाठीच सख्या पळा आलोच मी. थांब आली का बघ लवकर. आपल्याला पाहिलं का आपण डकून बसू तुला त्या काही दुकानात केलं हात पकडून फोटो काढू. आणि मग तुला सांगतो आपल्याला जे पाहिजे ते होईल. मग आपण ती काय डोळे आता तिचे. काय दिसतंय. अरे काय साडी आहे त्या पारूची. कशी दिसती ती साडी. तुला साडी दिसती मला सगळं दिसतंय. तिचे डोळे तिचे ते गाव गेली ती. सख्या चालली ना ती. जाऊ तिला सांगतो ती ना घंट्याच्या दुकानात जाणार आहे. जाऊ दे ना आतमध्ये तर जाऊ दे तिला. गेली गेली गेली. दोघं फोटो काढायला. हे जरा आत्ता जाऊ दे एकदा सुरू तर होऊ दे. आता काय सुरू करतो त्यांचं. जाऊ दे ना थोडी कळ काढ बेट्या. अरे मग काय त्यांचं रंगात आले जाऊ कमी. हा तिथं मी रंगात आलोय आता. कोणी बघितलं नाही ना. गेली आत ती. स्वेटर लावतो. झालं का कळ काढ कळ काढ कळ काढ घेतलं स्वेटर लावून. गेली गेली वाटतंय. पाणी बंद झालं. लाईट गेली वाटतंय. चल घरी जाऊ. परत एकदा मोटर चालू करून बघ. बरोबर
पाणी काढे आलो तुम्ही बरोबर या इकडं मोटर नाही चालू होत लाईट गेली वाटतं सगळी वैताग दिलाय लाईटीने वायता सोपा वायता काय का यायला सांगून डीपी टाकू पाडून टाका टाकू इकून आपण तेच करायचे उद्या अशी लाईट नाही तशी लाईट नाही काय एक सरी झाली भिजायची आपली जाऊ दे मग आता काय आईला हे घरच्या वाईताग यावं लागतं काय वाट्या? लाईट गेली काय? गेली ना काय करतो? पाणी काढतो का तू? बरं, थांब. ये मग आता पाणी वगैरे. ये बरोबर बघत. बोल बरं पाणी. अबे, एकदा म्हणवत लय गार पाणी दे. पाऊस पडा नाही तुम्ही मतदान करा आज आपल्याला पाणी एकटे निवडून दिले होय चल वाटेन पाणी काढलं काय सांगितलं होतं वो घे बघ ना काय झालं राडा पटा आपण काय होतच पण द्यायला ना एवढं असतं काय सांगितलं पाणी काढायचं नाही ते काय काढलं दिसतंय ना ते काय बादली दिसते तिथं भरली पाणी काढलं का रे बरं झालं बुवा. नाही तर आता काही काम असं वावर भेगाय मारण्याचं पाणी का ते बेटा ते बाकाचा वाफ आता पडला भिजायचा एक वाफ आम्ही नाही झाला आणखी भिजायचा खाली वाट पाय जरा सर खाली वाट नाही जरा सर दिवसाची लाईट म्हणलं ना भरणावर करते नाही रातची लाईट असली ना थोडं फार भरणं होतं रातच्या लाईट पाहिजे आता पुढच्या आठवड्यात आहे ना रात्रीची लाईट वाट्या तुमचं झालं का रे भरणं राहिलं ना थोडं पाणी मी यांना काढलं होती काकाला आणि आता तुम्हाला लगेच काढतो एक बकेट हा काका काका काढलं ले का मला नाही शकत काढ पाणी चल काढ लवकर वाट्या दामन काढ रा मागं सरकून काढ जरा पाठशील पुढं काय आण्या ते अन्नाचं इंजिन आणायचं का डिझेलवरचं आजकाल लाईटीच्या भरशावर काही उपयोग नाही बाबा आता हातचं आलेलं पीक वाया चाललंय बरं विचारतो संध्याकाळी तुझ्या वाढल्याची भेट घेतो त्यांना विचारतो इकडं यायचं घरी अरे या दे आलं बरं झालं घरची घरं भरावून पाणी टाकायचं बाबा यो मामा आहे तो यो हा कसला बा मामा यो याच्यापेक्षा कौश मामा बरा माझा बाप म्हणला आमच्या पोराला पोरगी दे हा मग आणि हे म्हणतो नाही बो पोरगी द्यायची आपली नोकरवाल्याला आणि मला म्हणतोय इंजिन आणू म्हणजे मला लाव शेती करायला पोरगी दे नोकरीवाल्याला लय अवघड झालं बाबा आता लय म्हणजे लय डेंजर परिस्थिती डेंजर मामाची पोरगी ना संगी एक दिवस मीच पळून येणार तसं नाही झालं तर तू बघ ना एक दिवस मीच नेतो नाही तिला पळून ए, चल आली असं क्लासवरून ती ते दोघं जण डोमकाळे मागत असते तिच्या फिरतीव जायचे नाही तू हातातून निष्ठ आज कशी जाईन मी बरा जाऊन देईन एवढंच तिला आणि तूच पटवणार तिला तिची लाड कर तिला चॉकलेट दी नवीन ड्रेस गिफ्ट कर बघ कशी तुझ्या हातावर येते मग मी गिफ्ट दिल्याला घरी माहीत झालं ना लय अवघड होईल अरे मामाची तरी पण एवढं म्हणावं घेणार रे नाही तरी लहानपणापासून तुला चिटकतच होती ना ती पण आता ती नाव पण घेत नाही जसं सुतक पडलंय तिला पण बिन काय नाही पटेव तिला भाऊन ती सायराट मीन गोट आहे तुझ्या सोबत भाऊ मी नाही तुमच्यात मी चाललो घरी गोट्या गोट्या अरे थांब नाही जाऊ दे नाही राव कसलं नाही लय इमानदार पोरगे आपलं नाही सांगणार काही नाही मग ते बरं आहे नाही
आपण ते भले असते काय. चल 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 चल. ए गोट्या थांब येऊन दे आम्हाला थांब. ए आम्हाला येऊन दे ना आम्हाला. आम्हाला येऊन दे ना. सगळे कुठे आले आले की नाही क्लासवरून बसल्या समजून घरात अभ्यास करीत. अरे अभ्यासच करते पण नक्की मला काय माहित अभ्यास करते का दुसरं काय करते. अगं तू शाळा शिकली असते तर सगळं कळलं असतं तुला. तुझ्या बापाने शाळा शिकली तर मी काय करतो त्याला. माझ्या बापन जर मला शाळा शिकली असती तर कशाला आले असते भाकरी भाजायला. आता कसं बोलले म्हणून तर मी संगीला शिकवतोय ना एखादा नोकरीवर भेटेल चांगला. हा आपलं तसं खरं करायचं ना हे चांगलं जमतं तुम्हाला. शेतकरी लेकरू द्यायचं शिकून मग काही डोक्यात घालते माणसाच्या. हा काय माहिती आता शाळा शिकते का दुसरंच काही. मग बाबू माझ्यासारखा एखादा एक एकर 4 दिवस भिजणारा तुम्हाला तर मदत आहे टाका लग्न करून तर नोकरीवाला पाहिजे पुढं शिकायचंय पोरीला. तू नको जास्त डोकं लावू उद्या भाषा निघ. बर बर मला कळतंय काय करायचं रे. कळतं. मी काय लहान नाही एवढा बडबड करते गोष्टी काय लाईटीचा काय भाषा नाही झोप बघू नाही काय लोक सगळं काय. असं गाण्यात कशाला काय झालं ग. सपन सपन बघायला लागली की काय. सांग ना काय. असं गालावर बोट फिरवत असेल. अगं तुझं काहीतरच असतं बा. असं काय नाही. कसं आहे सांग की. काय सांग. अगं मी विचार करते माझं बंटाचं लग्न झाल्यावर आमचं आयुष्य कसं असेल ग. अयो कधी बरं लग्नापर्यंत गेलाय काय विषय. पण त्याने अजून तुला विचारलं बी नाही. विचारायची काय गरज आहे. कळतं की सगळ्यांना जरूर. सपनों की रास्तों रे न जाने रे दिल की बात. काय लावलं तुम्ही. चला पळायतून. तुमचं बोलणं ऐकलंय मी. आता संध्याकाळी तुझं नाव सांगणार मी घरी. ए डिग्या त्या दिवशी पण तू वाचला बरं का माझ्या हातातून. सांगू का आजीला त्या दिवशी जिल्लीवाला सीन बाथरूमचा दरवाजा कोण वाजत होता ते. आजे डिग्या काय पाहिजे तुला. चॉकलेट देऊ का वडापाव सांग. मला काय नको तसलं काही नको मला. राख्या सांग रे आपला प्लॅन. डिग्या तू सांग ना. बर तुम्ही दोघींनी जर आमचं बोलणं ऐकलं ना तरच तिरी बिचू आणि मिरी बिचू नाही तर साऱ्या गावात दौंडी करायला हायच आम्ही. नैना तेरे नैना 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 तेरे नैना 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 तेरे नैना नैना. हळू ओरडा नाहीतर आजी ऐकल. सांगा काय ऐकायचंय. ते बंटन ते जसं तुमच्या मागे फिरतात ना तसं आम्ही पण कुणाच्या तरी मागे मागे फिरतो. काय तुम्हाला तिला आपल्या घराकडे बोलावं लागल. कोणती. मोहिनीची बारकी बहीण मानसी. ए तुम्ही काय पावडर झालात का. कळतं का तुम्हाला. ए जिलेबी बाई आम्हाला चांगलंच कळतं. थांबा घरीच सांगते संध्याकाळी तुमचं सगळ्यांचं. सांग सांग तू किती पण जीव तोडून सांगितलं ना तरी कोणी विश्वास असणार नाही. पण आम्ही सांगितलं ना लगेच तुमच्या दोघींचे क्लास बंद आणि लगेच पी 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 लग्न. बहीण निघाली सासरलाई. बहीण निघाली सासरलाई. बाबाची लाडी नेसली बंट्याची साडी. नेसली बंट्याची साडी. आम्ही काय लफडे. वारे वा तुम्ही केलं तर प्रेम आम्ही केलं तर लफडं. तुला लय मारीन बरं का मी. ए मारून तर टाक्या. बरं ठीक आहे आम्ही ऐकतो तुमचं. पण तिथे आल्यावर काहीच नखरे करायचे नाही. चालते. आणि जर ते नखरे केले ना तर मग बघा. चला आता पळा तुम्ही. ठीक आहे पळा आता. नैना तेरे नैना तेरे नैना तेरे नैना तेरे नैना.
आणि लहान मुलीला कसं बोलणार आपण? अगं काही नाही, मी मोहिनीला अभ्यासाला म्हणून बोलवते आणि सांगते की मानसीला पण सोबत घेऊन ये. अगं काय कुठाला केलं तर त्याला चांगलंच माहितीये की घरी कसा मार पडतो ते. आणि एवढं तेवढं काही झालंच तर आहेत की मोहिनी आणि मानसी साक्षीदार म्हणून, मग चांगलेच फटके पडतील आणि आपल्या बी डोक्याचं टेन्शन कमी होईल बाई. ह्याने घरी काय सांगितलं तर कोणी विश्वास पण ठेवणार नाही. हे बी बरोबर आहे बघ. मी तिला फोनच लावते. ते आलं आपल्याला त्रास होईल असं काही करायचं नाही. आपण जर तिला त्रास दिला ना ते परत इकडे येणारच नाही. आपलं तिच्यावर इम्प्रेशन पडायला पाहिजे. अरे पण आपण काय करणार, ते शाळेत लय हुशार आहे. एक आयडिया आहे. कसली? इकडे काय आयडिया आलं पाहिजे. संगे तुमच्या डिग्यान त्याला अभ्यास करतायत ग. डिग्या आणि अभ्यास शक्यच नाही. हा तुला अनुभव आल्यावर कळेल काय अभ्यास करतात ते. कसा पाणी घेऊन आले. तू तीन बसायची झालीच नाही आणखी. तू तीन बसायची झाले होते काही पण दाखव. काय मोठ्या पिठी का तुला रे. आणि मला एक गोष्ट लय खटखटी राव. कसली रे गोट्या? तुझा सख्खा मामा तुला पोरगी द्यायला नाही म्हणतोय. माझ्या तर मामाला मुलगी नाही आणि त्याच्यात मला शेती पण थोडी आहे. हे बघ गोट्या, मी आता असा विचार केलाय, मी पुण्यात जातोय कंपनीत कामाला. मा म्हणतोय ना पोरगी नको राहिलेली द्यायची. मी करतोय पुण्यात जाऊन काहीतरी काम कंपनीत. बर. आणि तिकडे गेलो मला पण बघ काहीतरी काम. अय गोट्या, तू तिकडे आल्यावर तुझ्या आईला सुट्टी राहील का कोणी? आरतीला पण घेऊन येईन ना मी तिकडं. हा मग जमून जा. बघ तू तुला मग तिकडे गेला. कोट्या शेवटचा गुरु आहे कामाला. आज रातभर दार आहे मला धरायला शेतात. असं मला पण घरी जायचं जळण आणायला मी जातो आता. बर बर चाल. अय तू तिकडे येणार की नाही संध्याकाळी? येणार आहे. बर बर बर. उचल ती बघीन. किती वाजता क्लास आहे? रोजच्या टायमाला. एक तासाने असं वय मग रोजच असा उशीर होत असं. घर पण लांब आहे ना? नाही, घर आहे 5-10 मिनिटाच्या अंतरावर. इथंच आणायचं ना डबा? नाही, 1 तास वेळ असतो ना. पुढच्या वेळेसाठी तोपर्यंत येतो मी 5-10 मिनिटात जाऊन. हा मग ठीक आहे, जवळ खायचं. हो. आता घरी जाते का त्यांच्या? काही काय बोलते का सांगे? मग काय आता फक्त पत्ता विचारायचा राहिला होता. तू जेवली का? नाही का भूक लागली. सत्ता उपाशी. तुझं बरं काय आधी त्यांची? काय चाललंय का तुझ्या डोक्यात? माझा सोड, तुझा पण कसा टकामका बघतोय तो याकडं. होय, आमचं जे आहे ना सगळं खुल्लं आहे. मी काय नाही लपवत आमच्या मैत्रिणीपासून. अगं सहर आहेत ते आपले.
आपल्यापासून किती मोठे आहे. गप बसा बरं तुम्ही. काही कसं बोलता का? अजून जीप कशी आहे ना, कोणाची गाडी नाही, कोणाचं पिकअप नाही, टमटम बी नाही. अगं येईल ना कोणी ना कोणी, तुला केवढी घाई. ए बाई तुला काय, माझ्या आईला काम सांगून गेले मला, नाही केलं ना बोलणं खावं लागतं मला. प्रिया, जेवढा लेट होईल ना तेवढं संगीसाठी चांगलंच आहे. म्हणून तिला काय नाही वाटत. मला तर भूक लागली. हो असं हाय वय, जायचं की मग अशी त्यांच्या गाडीवर जेव घातलं असते. आमचं बघताना होते नाही. संगे आपलं भांडण होईल बरं का. गप्प बस मोहिनी, चेष्टा मस्करी समजत नाही वय तुला. मग ती बघ काही कसं बोलती का. चला जीव आली आपली.